नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज तुमचा लाडका भाऊ आज चालला आहे गणेश गल्ली येथे मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल बघायला। तर मी अपेक्षा करतो जे पण आता माझे ब्लॉग बघत असतात त्याने ब्लॉगला पूर्ण शेवटपर्यंत बघा। ब्लॉगमध्ये मला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, नक्की शेवटपर्यंत पहा। तर आज आपण लालबागच्या मार्केटमध्ये आहो आणि आपण हळूहळू आपण गणेश गल्लीचं तिकडे आर्ट फेस्टिवल आहे, आपण तिकडे चाललो आहे। ब्लॉगमध्ये पुढे नक्की राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला एक डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन। आणि ब्लॉग आवडला असेल त्याला नक्की लाईक करा, शेअर करा। आता आपण प्रवेशद्वाराकडे पोहोचलेलो आहे। एकदम अतिशय सुंदर प्रकारे एकदम गेट चांगला सजवला होता। तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। खूप चांगला प्रमाणामध्ये लोक इकडं आर्ट फेस्टिवलमध्ये बघायला आले। तुम्हाला नक्की दाखवतो क्राऊड केवढा आहे। आता आपण तिकडच्या आर्ट फेस्टिवल आज शिरलेलो आहे आणि जसं आपण आज शिरतो आज शिरला इकडे एक खूप अतिशय सुंदरसं मकर आहे, त्यामध्ये तिकडे गणपतीचा विराजमान केलेला आहे। या आर्ट फेस्टिवलच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तिकडं दाखवण्यासारख्या बघण्यासारख्या आहे। तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो, ब्लॉगला पूर्ण शेवटपर्यंत पहा। तुम्हाला वाटतं कसं असं बनवलेलं आहे? अरे तर बोला, मातीची किंवा पीओपी साईल सारखं दिसतंय पण हा तुझं चुकलं। तिकडे एकदम मस्त आगरी कोळी बांधायची इकडं मूर्ती बनवली होती। आपण अजून पुढे बघूया। तो खाली बघा, आमचे एकदम खास मित्र निमिष नाही साईल खूप एकदम अतिशय सुंदर मूर्ती बनवली होती। त्याच्याच अजून आजूबाजूला बघितलं बॅक साईडला खूप चांगला मस्त एकदम पेंटिंग बनवले आहे। तुम्हाला नक्की दाखवतो। असे एकदम अतिशय सुंदर अशा प्रकारे पेंटिंग्स बनवल्या आणि तसं त्यावर अजून काय स्कल्पचरिंग त्यांनी बनवलं आहे। एकदम खूप सुंदर आहे। तुला वाढण्या माहिती याला मुंबईमधून बाहेर काढाय एकदम खूप उत्कृष्ट एकदम खूप चांगल्या प्रकारे इकडे पेंटिंग बनवले आहे। असं जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला इकडे खूप एकदम अतिशय सुंदर प्रकारामध्ये एक विठ्ठलाचं पेंटिंग बनवलं, तुम्हाला नक्की दाखवतो। ब्लॉगमध्ये पूर्ण नीट पहा। झोपेत दे रे खूप मस्त इकडे चित्र पण काढले गेले आहे आणि इकडे माझ्यासमोर खूप चांगलं व्यंगचित्र तुम्हाला नक्की दाखवतो, नक्की पहा। हॅलो इकडे खूप साऱ्या अशा गोष्टी आहे त्या आम्ही या आर्ट फेस्टिवल आमच्याकडे एकदम अँटिक पीस पण आहे, तो सध्या मागे व्हिडिओ कॉलवरती आहे। तसं तुम्ही सायलेंट हवा निग्लेक्ट करा, बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे पूर्ण पहा। तुम्ही जर मी ब्लॉगमध्ये बघा अजिबात एकदम खूप एकदम उत्कृष्ट इकडे मूर्त्या बनवल्या आहेत, चित्र पण काढले आहे। एकदम अतिशय सुंदरसा आर्ट फेस्टिवल आहे। तुम्ही बघणार असणार इकडे निमिष एकदम आर्टिस्टिकवाला व्हर्जन आहे। हा माझा मित्र हा साईल आहे। आता पण इकडे ज्या लाईनमध्ये कव्हर केली त्या लाईन एकदम खूप सुंदर आणि एकदम देखणे शिक्षण होतं इकडं चित्राचं आणि व्यंगचित्राचं। आणि ज्या आजूबाजूला स्टॅच्यू तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये, इकडे ज्या तुम्ही आता वांगी बघत असेल ब्लॉगमध्ये, खूप एकदम सुंदर प्रकारे आणि खूप युनिक स्टाईलमध्ये बनवलं। काय कोणी पीओपीसून बनवलं, कोणी मातीपासून बनवलं, कोणी दगडासून बनवलेलं, खूप सुंदर प्रकारे बनवलं होतं। तुम्ही अजून ब्लॉगला पुढे कंटिन्यू राहा। त्यानंतर आपण आता चाललो एकदम एक खूप मस्त गणरायाची मूर्ती बघायला, ज्या मूर्तीला गणरायाने वर्षाने बनवलं होतं त्याचं एक मिनिएचर आहे। तुम्हाला बारकी गणेश गणेशची मूर्ती कशी वाटली तुम्ही नक्की सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करून।
आता पण पुढे फोटो सेक्शन बघायला आलो आहे. एकदम खूप मस्त चित्रकाराने खूप एकदम गणेश गलीचे खूप एकदम वेगळ्या बघायचं ना. आता आपण मागे फोटो सेक्शन बघायला आलो आहे. फोटो सेक्शन दाखवतो तो किती खूप चांगल्या प्रकारे काढले गेलं आहे. खूप सुंदर असं तिकडे फोटो सेक्शन होते. फोटोज काढलेले होते. जर तुम्ही माझ्या मागे पण बघणार इकडे अजून पण असे खूप सारे अजून फोटोज काढलेले आहेत. एकदम अतिशय जो एका कॅमेरामॅनचा जो आता पण महाराष्ट्राचे आराध्य देवताला पण बघायला चाललो आहे. खूप त्यांच्या रिलेटेड खूप एकदम चांगल्या गोष्टी दाखवायला गेल्या. तुम्ही नक्की पहा. अतिशय सुंदर आणि असं इकडे एकदम महाराजांच्या वेळी बनवलेलं आपल्या मावळ्यांना तयार केलेलं त्यावेळेच्या होडी आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर त्या होडी आता स्वतः ऑटोमॅटिक मशीनमुळे हलत आहे. इकडे जर बघितलं तर खूप सुंदर अशा होडी किंवा जहाज बनवलं आहे. एकदम देखण्याचे प्रदर्शन आहे. तुम्ही पण सर्व नक्की येऊन पहा. खूप मस्त इकडे अशा होडी बनवल्या आहे. खूप त्या होडीचं त्या होडी कशासाठी बनवल्या होत्या, त्याचा काय फायदा होता, कोणत्या सदी बनवल्या गेल्या, तिकडे त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या माहिती सांगितली आहे. खूप मस्त होतं, बघण्यासारखं होतं आणि आपल्या इतिहासाचं आपलं जे ज्ञान आहे ते वाढवण्यासाठी खूप चांगला हा प्रयत्न होता. आणि आता आपण जसं आपण बाहेर येतो ना, बाहेर तर एक खूप मस्त असा महाराजांचं राजदरबारचा रायगड किल्ले आहे. इकडे खूप चांगलं एक प्रदर्शन बनवलं गेलं. तुम्ही नक्की दाखवतो, व्हिडिओमध्ये पहा. खूप सुंदर असा राज्याभिषेक रेड एडिशनमध्ये बनवलं होतं. आता मग असं भारत इकडे अजून पण काही चित्र आहे, काही गोष्टी तुम्हाला नक्की दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. बाकी जसं आपण पुढे गेलं आपल्याकडे एकदम आपल्यासमोर खूप उत्कृष्ट असे 2 गणेश मूर्त्या बनवल्या आहे. मला दाखवतो मी. आपण या आर्ट फेस्टिवलमध्ये एक सुंदर मूर्ती पण बनवली होती गणपतीची. आपण ती पण कवर करू. आणि जर माझ्या मागे बघत असणार इकडं जे मुंबई घोडा फेस्टिवल होतं तिकडं ते असं एक मागे चित्र जे होतं ते चित्र एक सध्या इकडं पण आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. इकडं एक लाईव्ह मूर्ती बनवली होती गणपतीची. तुम्ही त्या मूर्तीला नक्की पहा आणि कशी वाटते कशी तुम्हाला ती मूर्ती वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. एकदम मस्त हा मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल होतं. थोडं लेट आलं तर कधी एक फायदा पण होतो की तुम्हाला असं गर्दी नाही भेटत आणि त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी असतात तुम्हाला एकदम शांततेने एकदम निवांत तुम्हाला बघायला भेटतात. आणि बोलायचं गेलं तर उद्याचा 22 मार्च हा शेवटचा दिवस आहे. जर ज्यांनी आजपर्यंत आले नाही, ज्यांनी किंवा ज्यापर्यंत बघितलं नसेल तर त्यांनी स्वतःहून प्रत्यक्ष बघा. खूप चांगला आहे हा आर्ट फेस्टिवल. आणि कुठे ना कुठे गेले मागच्या वर्षीपासून मी बघतोय तर कुठे ना कुठे प्रत्येक वर्षी कोण नवीन चित्रकार येतं, कोण नवीन कलाकार येतं. तर हा बघायला खूप आनंद आहे. एक खूप वेगळा अनुभव असतो. तर हा अनुभव तुम्ही पण नक्की घ्या. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असे खूप वेगळे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.